नंदिनी नदीचा जीव गुदमरतोय। अतिक्रमणांमुळे नाशिक संकटाच्या उंबरठ्यावर। महावृष्टीने उघड केला नदी पात्रावरील अतिक्रमणांचा धोका। चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी। दिनांक 8 जुलै 2026 रोजी झालेल्या महावृष्टीमुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली। नंदिनी नदी, गोदावरी नदी परिसर, उजवा व डावा कालवा तसेच विविध नैसर्गिक नाल्यांमधील पाण्याची पातळी धोकादायकरित्या वाढल्याने नदी काठावरील अतिक्रमण धारकांचे अक्षरशः धाबे दणाणले। सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत अनेक कुटुंबे जीव मुठीत धरून बसली होती। स्थलांतरणाची तयारी सुरू असतानाच पावसाचा जोर कमी झाल्याने मोठा अनर्थ टळला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। या पार्श्वभूमीवर नंदिनी नदी बचाव कृती समितीचे पदाधिकारी व ज्येष्ठ पत्रकारांनी नंदिनी नदी, गोदावरी नदी, उजवा डावा कालवा तसेच इंदिरानगर परिसरातील नैसर्गिक नाल्यांची पाहणी केली। पाहणी दरम्यान नदीपात्र, पूररेषा आणि नैसर्गिक नाल्यांवर मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे, भराव टाकून उभारण्यात आलेल्या इमारती, रुग्णालये व व्यावसायिक संकुले पाहून तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली। समितीच्या मते नदीपात्र आणि पूरप्रवण क्षेत्रामध्ये झालेल्या अनियंत्रित बांधकामांमुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवला गेला असून भविष्यात यामुळे आणखी मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने वेळेत कठोर कारवाई केली नाही तर भविष्यातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशाराही समितीने दिला आहे। महावृष्टीमुळे नाशिक शहरातील अनेक रस्ते वाहून गेले, ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले, काही पूल व रस्त्यांचे मोठे नुकसान झाले। कळवण, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून काही भागातील दळणवळण व्यवस्थाही विस्कळीत झाली। दरम्यान 7 जुलै रोजी राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी संभाव्य अतिवृष्टी व ढगफुटीचा इशारा देत नागरिकांना सतर्क केलं होतं। पूरप्रवण भागातील नागरिकांच्या स्थलांतरणाची तयारीही करण्यात आली होती। निसर्गाने काही प्रमाणात साथ दिल्याने मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेने नदीपात्रावरील अतिक्रमणांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। नंदिनी नदी बचाव कृती समितीने महसूल विभाग, जलसंपदा विभाग, महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणांच्या कामकाजाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। पूररेषा, नदीपात्र, नैसर्गिक नाले आणि कालव्यावरील सर्व अतिक्रमणे तातडीने हटवून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। समितीचे अध्यक्ष राजेंद्र बागुल आणि ज्येष्ठ पत्रकार भरत गोसावी यांनी सांगितलं की नदीपात्रावरील बेकायदेशीर बांधकामे, अनियंत्रित प्लॉटिंग आणि नैसर्गिक जलमार्गावरील अतिक्रमणे ही भविष्यातील मोठ्या आपत्तीची नांदी ठरू शकतात। त्यामुळे केवळ आपत्तीच्या वेळी मदतकार्य करण्याऐवजी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। नदी संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने तातडीने व्यापक सर्वेक्षण करून संपूर्ण जिल्ह्यातील नदी, नाले, कालवे आणि पूरप्रवण क्षेत्रावरील अतिक्रमणांविरोधात विशेष मोहीम राबवावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। ही नदी दिसतीये, या नदीला अटकाव करण्याचा हा प्रयत्न आणि हे प्लॉटिंग केलेलं आहे। हे कशासाठी प्लॉटिंग करताय तुम्ही? यांना संरक्षण देण्यासाठी, या इमारतींना? आणि मग या नदीच्या पात्रामध्ये यांनी केलेले हे जे गटारचे चेंबर्स आहेत, याच्यानी या नदीचं गटारीकरण करण्याचा जो अव्याहत प्रयास महानगरपालिकेला करतायत, म्हणजे बिल्डर, डेव्हलपर आणि या बांधकामांना पूरनियंत्रण रेषेमध्ये दिलेल्या बेकायदेशीर परवानग्या आहे त्या अधिकृत करण्यासाठी तर ही नदीपात्र लहान करत नाही ना। आता हे बघा ना, या अपेक्स हॉस्पिटल आहे, हे आहे, हे नदीपात्रालगत एवढं परवानग्या कशा दिल्या गेल्या? त्या पूरनियंत्रण केशात आहेत का? आता ह्या गटारीचं पाणी, या सर्व सेवरेज या पाठीमागे हे 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 नदीपात्रात कसं काय सोडलं गेलं? हे तुम्ही महापालिका करती आहे, प्रशासन करताय, प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। आणि म्हणून आमचा आरोप आहे का नदीपात्र जे प्रदूषण आहे ते कोणी इकडे तिकडे करत नाही आहे, तर या ज्या संस्था आहेत, स्थानिक संस्था, मग ती महापालिका असेल किंवा इतर कोणी असेल, यांनी इथे लक्ष का दिलं नाही? मलसंधारण योजनेतून इथं का असं बघितलं जात नाही? ह्या नदीमध्ये जे पोल्युशन चाललेलं आहे ते पोल्युशन रोखण्याचं काम कोणाचं आहे? आणि मग ते याच्याकडे का बघत नाही? आता बघा, नदीपात्रामध्ये हा चेंबर होता, हा आता तो प्लॉटिंगमध्ये आला। ते भर घालून ह्या ज्या तुम्ही भिंती बांधतायत, या भिंती कशासाठी आहे? कोणाच्या संरक्षणासाठी आहे? नदीपात्र अरुंद करून तुम्हाला काय मिळणार आहे? आणि म्हणून नदीपात्राच्या सीमारेषा सुरक्षित राहिल्या पाहिजे, नदीपात्राच्या खोली, लांबी, रुंदी या सुरक्षित राहिल्या पाहिजे, ही जी आमची मागणी आहे।
त्या मागणीकडे शासन दुर्लक्षित का करतंय आणि म्हणून शासनाचे निर्देश आहे, जलसंधारणचे निर्देश आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहे आणि हे सर्व निर्देश असताना सुद्धा राजरोषपणे त्याची पायमल्ली महानगरपालिका करते आहे आणि म्हणून ते शिक्षेस पात्र आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून याची गांभीर्यानं दखल शासनानं घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. विकासाच्या नावाखाली या गावातले हे जे स्रोत आहे नद्यांचे हे जर तुम्ही बुजवून कमी करणार असाल आणि याला गटारीचं स्वरूप देणार असाल तर ते खूप वाईट आहे. निसर्गाशी खेळू नका, निसर्गाशी तुम्ही तडजोड करू नका, निसर्गाला तुम्ही काही कमी लेखू नका. निसर्गाचा कोप झाला तर मग तुमचं काही खरं नाही, नाशिकचं काही खरं नाही आणि याच्यानंतरच्या पिढ्यांचंही खरं नाही. बघा, एका पावसामध्ये ह्या नदीला स्वरूप जे प्राप्त झालेलं आहे ही नदी अव्याहतपणे तशीच खळखळून राहिली पाहिजे, हिचे स्रोत चालू राहिले पाहिजे, जिवंत राहिले पाहिजे. याला गटारीचं स्वरूप आणण्याचं पाप मात्र तुम्ही करू नका.